ज्यावेळेस पवित्र आत्म्याने मी भरतो, त्याच पवित्र आत्म्याच्या द्वारे मी विश्वासाने दानांचा वापर करतो. हॅलो, ज्यावेळेस तुम्ही एकत्र येतात त्यावेळेस तुम्हाला देवाने जे दिलं, जे दान दिलेलं आहे, जे गिफ्ट दिलेलं आहे, त्याचा वापर करा. कारण एका व्यक्तीने ज्याला 5 नाणे दिले त्यांनी किती केले? 10. म्हणून तुम्हाला दिलेलं हे दान वापरा, ते दुप्पट होणार आहे. काही लोक दान वापरत नाही म्हणून ते आहेतही देव काढून घेतो. तो म्हणतो नाही का, ज्याला दिलं त्याला ज्याला नाही दिलं त्याला देण्यात येईल, आणि ज्याला दिलं ते आहे ते पण काढून घेण्यात येईल. कशाविषयी बोलला तो? पैशाविषयी नाही बोलला. काही लोक ते वचनशास्त्र दिले, समजा पैशाचे हरवले बिरवले, हा देवाने सांगितलं की आहे ते पण काढून घेतले जाईल. तसं घडलं? तसं नाही घडलं. तसं नाही ते वचन. म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान देऊनही तुम्ही जर त्याचा व्यापार केला नाही तर ते आहे ते दान सुद्धा देव काढून घेतो. हॅलो, म्हणून रिस्पॉन्सिबल व्हा, जबाबदार व्हा. तुम्ही फक्त हात ठेवा, आरोग्याचा साठी क्लेम करा. मागा नाही म्हणत, क्लेम करा. आरोग्य तुम्ही देणार नाही, आरोग्य देव देणार आहे. भूत आलं, एखादं भूत लागलेला व्यक्ती, वेगळ्या प्रकारचे भूताचे प्रकार आहेत. मी आता बोलत नाही त्याच्यात, कारण त्याच्यात मला जास्त इंटरेस्ट पण नाही. भूत लागलेला माझ्या समोरला, थांब थांब थांब, इथं झाडाखालीच थांब. तिकडे पास्टर आले चर्चमध्ये, त्यांना घेऊन येतो. अहो, त्यांना घेऊन येण्यापेक्षा तिथेच उभा राहा आणि जे दान देवाने विश्वासाच्या द्वारे तुम्हाला दिलेलं आहे त्याचा वापर करा. ते भूत त्या व्यक्तीतून निघून जाणार. कारण देव सर्वांना दान देतो, फक्त काही वापरतात, काही वापरत नाही. वापर करा. जे टॅलेंट्स आहे ते वाढवा. कधी वाढतील? त्याचा वापर केल्यानंतर. म्हणून तुम्हाला आणि मला जे दान दिले, मला तुम्हाला हे गोष्ट यासाठी सांगायची आहे, एक गौरवयुक्त मंडळी देवाने तुमच्यातून तयार करावी, जी आत्म्यानं ज्ञानाने भरलेली आहे, ती परिपूर्णतेपर्यंत, प्रौढतेपर्यंत गेलेली. म्हणून फक्त पालकच दान नाही वापरत, तुम्ही पण वापरा. समजा तुम्ही घरी आहात तर प्रार्थना करण्यासाठी काही पालकाची वाट पाहणार का? बायबल तर सांगतं, असे लोक अजूनही लहान मुलासार बाळासारखे अजूनही दुधावरच राहतात, त्यांना जड अन्न चालत नाही. असं काही आहे? निश्चितच पालकाने डोक्यावर हात ठेवावे, तत्व आहे बायबलमध्ये. हात ठेवण्याचं तत्व ती वेगळी गोष्ट आहे. परंतु समोर आलेला प्रॉब्लेम पवित्र आत्म्याच्या द्वारे विश्वासाने दान वापरा, आणि त्या दानाचा देव वापर करतो आणि तुमच्यासाठी चमत्कार घडतो. चमत्कार कोणी मनुष्य करत नाही, चमत्कार करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. पण वापरा. नाही, मला नाही वाटत, असे काही लोकांचं म्हणणं असतं, मला नाही वाटत मला काही दान मिळालं का, त्यांना वापरायचं नसतं म्हणून म्हणतात बरं का. पण विश्वास ठेवा, देवाने तुम्हाला दान दिलेलं आहे, वापरा. त्याच्या एक दानाच्या ऐवजी 2 दाण्याची भर तुमच्या जीवनात होणार आहे. बघता बघता तुम्ही 9 दानं वापरणार आहात. हालेलुया. म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की विश्वासाने वापरा. तुमच्या अशक्तपणाकडे पाहू नका, देवाच्या सामर्थ्याकडे पहा. हॅलो, नाही नाही, मी अजून इतका परिपूर्ण नाही, मी कसं काय दान वापरू? तर मला सांगू द्या, हे बोलणं देवाकडून नाही, सैतानाकडून आहे. तो देव म्हणतो, अशक्तपणामध्ये माझी शक्ती पूर्णत्वास येते. म्हणून अनेक लोक दानाचा वापर करत नाही, कारण देवाच्या पेक्षा त्यांचा स्वतःवर विश्वास जास्त आहे. मग स्वतःवर काय विश्वास आहे? मी अशक्त आहे, हा स्वतःवरचा विश्वास. लगेच हत्यारं टाकूनच देतात. युद्धाला जाताना काही लोक हत्यार टाकून देतात ना, मला नाहीच काही दान मिळाले. एक माझा प्रोफेसर बंधू आहे, प्रिन्सिपल म्हणून रिटायर झाला.
मी त्यांना म्हटलं की बंधू, तुम्हाला इतकं चांगलं सत्य कळलं, तुम्ही इतकी चांगली सेवा करता, तुम्ही का प्रोफेसर झाला, तुम्ही सेवक का नाही झाला? ते म्हटले मला माझं पाचारणच कळलं नाही, म्हणून मी आपलं काम चालू केलं. प्रियांनो, काम देवाची सेवा करायची नाही असं मनामध्ये ठरवलं असतं, गारानं मात्र आरोप मात्र कशावरती देतात. तर मला तुम्हाला सांगू द्या, तुम्हा झालेलं पाचारण वाचा, पहिले पेत्र दुसरा अध्याय, पहिला अध्याय 10 वचन, मला वाटतं दुसरं पेत्राचं. दुसरे पेत्राचं दुसरे पेत्र 1:10. यास तो बंधूंनो, तुम्हा झालेले पाचारण व तुमची निवडणूक या संबंधाने खात्री करून खात्री घेण्याबद्दल करा. नाही, आमच्या पालकाला पाचारण केले, आम्हाला काही केलंच नाही. अहो तुम्हाला पण केलं, खात्री करून घ्या. तुम्हा झालेलं पाचारण व तुमची निवड याविषयी खात्री करून घ्या. बी कॉन्फिडंट. खात्री करून घ्या. खात्री कशी होणार? कोणाच्या तर डोक्यावर एखादी आजारी असेल, त्याच्या डोक्यावर विश्वासाने हात ठेवा, आजार बरा होईल. तुमची खात्री होईल की देवाने मला पाचारण केलेलं आहे. तुम्ही जर कोणाच्यासाठी प्रार्थनाच केली नाही, तुम्ही कसं सांगू शकता मला काही पाचारणच नाहीये? तुम्ही लोकांसाठी प्रार्थना करा, मध्यस्थी करा, दुरात्म्यांना घालवा. मी तर म्हणतो सर्व दानांपेक्षा सोपं दान जर बायबलमध्ये काय तर दुरात्मे घालवणे. कारण दुरात्मे का घालवण्यास सोपं आहे? कारण मोठा जो सैतान आहे त्याला वधस्तंभावर देवाने खिळलेला आहे. आता चिल्ले पिल्ले आमच्याकडे काय म्हणतात, लिंबू टिंबू. आता लिंबू टिंबू येतात आणि तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला भीती दाखवतात. तर मला सांगू द्या, सगळ्यात सोपं काम आहे दुरात्म्यांना घालवा. म्हणून येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्याला सांगितलं, जा भूते घालवा. सोपं काम आहे. पण काही लोकांना भूताची भीती आधीच पडते ना, म्हणून त्यांना वाटतं हेच फार मोठं काम आहे, हे काहीच का चिल्लर काम आहे. हालेलुया. तुम्हा झाले पाहिजे. पुढे या संबंधाने खात्री करून घेण्यास विशेषतः प्रयत्न करा. असे केल्याने तुमचे पतन कधीच होणार नाही. तुमचे पतन कधीच होणार नाही. आणि तशा प्रकारे आपला प्रभू तारणारा येशू ख्रिस्त याच्या सार्वकालिक राज्यात प्रशस्तपणे तुमचा प्रवेश होईल. आमेन. हे देवाचं वचन जमतं. तुमचं पतन कधीच होणार नाही. म्हणजे मूळ भाषेमध्ये म्हटलंय तुम्ही पडणारच नाही. का पडणार नाही? तुम्हाला दिलेल्या पाचारणाप्रमाणे तुम्ही काम करताय, म्हणून देव म्हणतो मी तुम्हाला पडू देणार नाही. आणि पडला तरी देव म्हणतो मी तुला उठवेल. हॅलो, धार्मिक 7 वेळा पडला तर देव त्याला उठवतो. पहिली गोष्ट म्हणतो मी तुला पडू देणार नाही, कारण तू माझं काम करत आहे, तू माझी सेवा करत आहे, तू आत्म्याने प्रेरणेने चालत आहे, हे तुला खात्री आहे. आणि म्हणतो जे काम तू करतो त्याच्यामुळे मी तुला पडू देणार नाही. आणि जर यदा कदाचित पडलास, देव म्हणतो मी तुला पुन्हा उठवेल. हे ख्रिश्चन जीवन आहे, हे ख्रिस्ती जीवन आहे. विश्वासाने भरलेलं जीवन, आत्म्याने पूर्ण असलेलं जीवन, विजयी जीवन जे देवाने मला दिलंय, जे माझ्याजवळ नव्हतं देवाने फुकटवारी मला दिलेलं आहे. त्या दानाचा मी वापर करतो, देव आपोआप मला वाढवतो. हालेलुया. देव माझ्या आत्मिक जीवनाची प्रगती करतो. आणि म्हणून खरं जे आत्मिक जीवन आहे, जे विजयशाली जीवन आहे, देवाने त्याच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे मला दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, पवित्र आत्मा एक महत्वाचं काम तुमच्या आणि माझ्यामध्ये करतो. ते भूत घालवणे नव्हे, दॅट इज सेकंडरी. पण पवित्र आत्मा जो तुमच्यामध्ये आहे तो तुम्हाला बळकट करत आहे. हे पवित्र आत्म्याचं मुख्य काम आहे. मग पवित्र आत्म्याने भरलेला मनुष्य प्रॉब्लेम आले तरी देव म्हणतो, तो म्हणतो हे प्रॉब्लेम मला काही स्पर्श करू शकत नाही, कारण देव माझ्या बरोबर आहे. हे पवित्र आत्म्याचं वाक्य आहे, तुमचं माझं नाही. एखादा कावळा पडला तरी फांदी पडल्यासारखं लोकांना वाटतं.
कावळा बसतो आणि फांदी फोडते. हे आमचं जीवन आहे. पण मला सांगू दे की डोंगर ढळवेल हा देवाने दिलेला विश्वास आहे. हॅलो, किती लोकांना कळतंय मी काय बोलतोय ते? काही लोकांना विश्वास नसल्यामुळे कावळा बसला की फांदी मोडणार. पण जे विश्वासाने भरलेले लोक आहे त्यांच्या समोर डोंगर उभा राहिला तर त्याला ढळण्याची आज्ञा ते विश्वासाने करणार. हे जे आंतरिक जीवन आहे, हे परिवर्तित जीवन आहे, बदललेलं जीवन आहे. म्हणून तुम्हाला इफिसकाच्या पत्रात तो म्हणतो, मी देवाजवळ गुडघे टेकून. बापरे, बाकी सगळं त्याने आपलं उभ्या उभ्या बोललाय पेत्र, नाही तर खुर्चीत बसून बोललाय, लिहिलंय. पण या वचनामध्ये इफिसकाच्या पत्रात सांगितलं, मी देवाजवळ रडून गुडघे टेकून अशी तुमच्यासाठी विनंती करतो की तुम्ही अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. हॅलो, किती इम्पॉर्टंट आहे. प्रथम मला बळकट केलं झालं पाहिजे, मी जगाला बळकट करणार आहे. मला पॉवरनं भरलं पाहिजे, या जगाला देव पॉवर त्याची दाखवणार आहे. मला पवित्र आत्म्याने इतकं भरलं पाहिजे, फुल जीवन पवित्र आत्म्याने भरलेलं जर माझ्याकडे असेल, जिकडं जाईल तिकडे देव तुला यश प्राप्ती देणार आहे. हे तुझ्या कुवतीवर, तुझ्या ज्ञानावर, तुझ्या डिग्रीवर अवलंबून नाही. जे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे त्याच्यामुळे देव तुला विजयी करणार आहे. हालेलुया. म्हणून मोठमोठे प्रश्न पाहून घाबरू नका, कारण जगात जो आहे त्यापेक्षा तुमच्यामध्ये आहे तो मोठा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून एक विश्वासाचं जीवन आहे, कॉन्फिडंट जीवन आहे, खात्रीनं भरलेलं जीवन आहे, एक विजयी जीवन आहे, एक पॉझिटिव्ह जीवन आहे. आणि ज्याला पवित्र आत्मा चालवतो त्याला जिकडे पाहिल तिकडे त्याला विजयच दिसतो, पराजय दिसत नाही. किती मोठा शत्रू आला, बलाढ्य असला, तो घाबरणार नाही, कारण त्याला माहिती आहे देव माझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. या पवित्र आत्म्याच्या दानाबद्दल आपण देवाचे मनापासून आभार आणि टाळ्या वाजवून आपण देवाचे गौरव करू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सर्वसमर्थ जिवंत देवा, आम्ही अतिशय नम्रतापूर्वक तुझ्या दयेच्या आसनाजवळ आहे. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालणं हा मनुष्याला पडलेलं मोठं कोड आहे. पवित्र आत्म्याने चालणं म्हणजे नेमकं काय करणं हे अनेक विश्वासांना सुद्धा कळलेलं नाही. पण आज तो आमच्याशी बोललेला आहे. पवित्र आत्म्याने भरलेलं म्हणजे तारणाची खात्री असलेलं जीवन आहे. पवित्र आत्म्याने भरलेलं जीवन म्हणजे पापाला विरोध करणारं जीवन आहे. पवित्र आत्म्याने भरलेलं जीवन म्हणजे आत्म्याचं फळ देणारं जीवन आहे. पवित्र आत्म्याने भरलेलं जीवन म्हणजे अंतर्यामी बलसंपन्न असलेलं जीवन आहे. हालेलुया. पवित्र आत्म्याने भरलेलं जीवन म्हणजे त्याची खात्री आहे की कोणती तलवार माझ्यावर कधी चालणारच नाही. हे पवित्र आत्म्याने भरलेलं जीवन. आज पवित्र आत्म्याने भरलेल्या व्यक्तीसारखं आम्ही बोलावं, आमची भाषा पवित्र आत्म्याने भरलेली असावी अशी कृपा तू प्रत्येकाला दे. प्रत्येकाला स्पर्श कर, त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या कामामध्ये, बिझनेसमध्ये, जिकडं जातील त्यांना यश दे, कारण त्यांना तू पवित्र आत्म्याने भरलेलं आहे. हालेलुया. प्रभू, मी पुन्हा एकदा तुझी स्तुती करतो आणि धन्यवाद देतो. मान सन्मान गौरव तुला देतो येशूच्या नावाने बाप्पा. आमेन, आमेन, आमेन.